आजपासून 3 दिवसापूर्वी सांगोल्यामध्ये एकनाथ शिंदेंची सभा होते. त्या सभेमध्ये बाजूला असतात आपले बापू. होय, शिवसेनेच्या फोटीमध्ये सर्वात चर्चेला आलेलं नाव आणि आजपर्यंत चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे शहाजी बापू पाटील. मग त्यामुळे शिंदे होते आणि बाजूला शहाजी बापू होते. आता शिंदे सभेला आले म्हटल्यानंतर शहाजी बापू हे फारच चवताळले आणि त्यांनी आपली सगळी मनातली भडास बाहेर काढली आणि भारतीय जनता पक्ष कसा दगाबाज आहे, कसा हरामखोर आहे, त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कशी आपल्याशी दगाबाजी केली, आपल्याशी त्यांनी कशी गद्दारी केली आणि याच भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं प्रामाणिकपणे काम केलं आणि 10 ते 15 हजाराची लीड मिळवून दिली. त्या भारतीय जनता पक्षानं आणि त्या देवेंद्र फडणवीसांना हे शोभत का? विशेष म्हणजे फडणवीसांचं थेट नाव घेऊन शहाजी बापूंनी भारतीय जनता पक्षावर यथेच्छ असं बडवण काढलं. मग एकनाथ शिंदे यांनी हे तिसरे ओरडले. मात्र मात्र योगायोग असा की एकनाथ शिंदे यांची सभा होती आणि बरोबर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांची सभा होती. म्हणजे स्ट्रॅटेजी कशी आहे? जिथं जिथे एकनाथ शिंदे सभा घेत जातात त्याच्या मागोमाग देवेंद्र फडणवीस सभा घेत जातात आणि मग कोणाला व्यसन घालायची, कोणावर ढाट टाकायची, कोणावर झडप टाकायची, कोणाची बोलती बंद करायची, सगळं कसं प्लॅन केलेलं असतं. लगेच दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सांगोल्यामध्ये येतात आणि दणकावून सभा घेतात. आता तुम्ही म्हणाल यात नवल काय आहे? नवीन काहीतरी सांगा. होय, मात्र ज्या क्षणी देवेंद्र फडणवीसांची सभा संपते दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी शहाजी बापू पाटील यांच्या ऑफिसवर धाड पडते. होय, लोकल क्राईम ब्रँच यांची धाड पडते, LCBची धाड पडते आणि शहाजी बापू हे सगळं बोलत असताना त्यांनी सांगितलं की अचानक सिव्हिल ड्रेसमध्ये काही माणसं आली. मला तर काय समजानात हे सिव्हिल ड्रेसमध्ये होते आणि मी म्हटलं काय चाललंय काय? तर ते म्हटले तुम्ही थोडा वेळ शांत बसा. आता मला जास्त माझा आजारपण वाढल आणि त्यामुळं मला जास्त काही बसता येत नाही, पण ते मला बाहेरही जाऊ देत नव्हते. तेव्हा माझ्या लक्षात आलं, सगळा प्रकार लक्षात आला आणि ते सगळं सामान वगैरे अस्ताव्यस्त टाकत होतं आणि मग माझ्या हे लक्षात आलं की माझ्या ऑफिसवर धाड पडली. आणि हे सांगत असताना तेच शहाजीबापू पाटील हे रडत होते आणि रडता रडता ते असं सांगत होते की मी रडणार नाही, मी लढणार आहे. आणि हेच बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट असं वापरलं की आता मी ही निवडणूक संपली, मतदान उद्या संपलं, मी निवांत 10 ते 15 दिवस विचार करणार आहे आणि त्या विचारांती निर्णय घेणार आहे की आपण राजकारणात राहायचं की नाही, राजकारणापासून आपण वेगळं व्हायचं आणि आपले झाडे डोंगर म्हणजे सांगायचं उद्देश या सगळ्यापासून आता दूर जायचं आणि आपली शेती करत बसायची. इंटरेस्टिंग गोष्ट अशी मित्रांनो, सांगल्यामध्ये गणपतराव देशमुखांच्या विरोधामध्ये ते असं म्हणतात की सातत्यानं आम्ही लढणार आहोत. का तर गणपतराव देशमुखांच्या विरोधामध्ये मी एकटा लढत होतो. मात्र त्याच शहाजी बापूंना गुलाल जर कोणी लावला असेल तर त्या पक्षाचं नाव आहे शिवसेना आणि धनुष्यबाण. होय, उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेऊन शहाजी बापू पाटील, कारण त्यावेळेस त्याचे जे प्रतिस्पर्धी होते दीपक आबा साळुंखे वगैरे, हे सगळं तिकिटासाठी तर होतेच. पुढं उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही आले. निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंची भयानक स्तुती केली. मात्र एकनाथ शिंदे यांनी ज्या क्षणी कंड केलं त्याच क्षणी शहाजी बापू हे रस्ता चुकले. ते भरकटले आणि त्यांनी त्या बंडाच्या पूर्वी म्हणजे बघा, आमदार होता येत नव्हते इतके दिवस, आता आमदार झाले म्हणजे महत्वाकांक्षा कशी वाढत जाते. आता महत्वाकांक्षा वाढणं किंवा असणं हे काही चुकीचं नाही, पण आमदार झाल्याबरोबर आपल्याला मंत्रिपद भेटलं नाही ही सल शहाजी बापूंच्या मनात होती आणि त्यांनी धाडकन उद्धव ठाकरे यांना साईडलाईन केलं. तुम्ही बघा, फुटीच्या अगोदरच त्यांचं एक स्टेटमेंट होतं की मी उद्धव ठाकरेंमुळे निवडून नाही आलो, मी शिवसेना किंवा धनुष्यबाण या चिन्हामुळे निवडून नाही आलो, तर माझ्यावर भाजपनं कृपा केली, माझ्यावर देवाभावनं कृपा केली, देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादामुळे मी निवडून आलो. आज काय अवस्था आहे? त्यावेळेस उद्धव ठाकरे तिकीट देऊन सुद्धा फुटीच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांची स्तुती करणारे, आता मात्र देवेंद्र फडणवीसांना हे शोभतंय का? लोकसभेमध्ये मी इतकी मरमार केली, माझा आजारपण कॅन्सरपर्यंत गेला असताना सुद्धा मी प्रामाणिकपणे काम केलं, त्या देवेंद्र फडणवीसांना हे शोभतंय का? अशी भाषा म्हणजे रडकुंडीला कुणी आणलं? देवेंद्र फडणवीसांनी. आणि उद्धव ठाकरेंनी तिकीट दिल्यानंतर तुम्ही स्तुती कोणाची करत होता?
तर देवेंद्र फडणवीसांची. मग याचा अर्थ भारतीय जनता पक्ष असेल किंवा देवेंद्र फडणवीस तर कुठलेही नेते भाजपचे, याला भावनांची दयामया वगैरे हा काही प्रकार नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आहे आणि त्यामुळं शहाजी बापूंचं थोडं बंद करायचं असेल म्हणजे आता असं म्हटलं जातं की लोकलचे जे काही गोरे किंवा त्याने आरोप केलेत की आता मी फडणवीसांचं नाव घेणार नाही कारण शेवटी भीती आहे, फडणवीसांचं डायरेक्ट नाव घेतलं तर पुन्हा अजून मोठी धाड पडेल. त्यापेक्षा फडणवीस जे आहे त्यांना साईडलाईन करायचं आणि मग दीपक आबा साळुंखे असतील किंवा जयकुमार गोरे असतील यांच्यासारख्यांची नावं घ्यायची. मात्र ते आहेत भाजपचे. फडणवीसांना हे धाडेविषयी काही माहीत नाही असं फडणवीस कितीही म्हणत असले तर याच्यावर विश्वास बसतो का? नाही. आणि त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी आमदारकी दिली होती, त्यांच्यासोबत ते राहिले नाहीत, गुवाहाटी वगैरे गेले, मग ते डायलॉगबाजी झाली आणि आता थेट राजकारण सोडून देण्याची भाषापर्यंत त्यांना भारतीय जनता पक्षानं आणून सोडला. याचा अर्थ हा नंबर फक्त शहाजी बापूंचा सुरुवातीला लागलाय, आता अनेकांचे नंबर शिंदे गटाच्या आमदाराचे लागतील. त्यांचं एकच सूत्र आहे, एक तर शरण या नाहीतर सरळ आतमध्ये जावा. आता बघूया शिंदेंची किती आमदार शरण जातात आणि जे शरण जात नाहीत ते डायरेक्ट आतमध्ये जातात. अर्थात आतमध्ये जाणार नाहीत कारण शरण जातील, कारण हे शरण जाणार आहेत म्हणून तर ते सुरत गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे सत्तेमध्ये बसलेत. त्यामुळं या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा. आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.